कुंडी बहिरवी अवस्था. आता लोणारला आलेले आहेत सर्व. एकांतातल्या काळाला ठिकाणाचं आणि वेळेचं बंधन नाही. म्हणून आता लगेच स्वामी नांदेडून कुठं आहेत? लोणार. कुंडी भैरवी अवस्थान झाले 20 दिवस आम्ही आले राहिले तिथे लोणारला. गोसावी तिथे राजा भेटी आणि पूजा असते. सेंदोजन प्रदेशी क्रीडता एक वेळ लोणाराशी विजय केले. लोणार कुंडी भैरवी गोसाव्याशी 1 मास अवस्थान झाले. थोडक्यात त्यांनी सांगितलं तुम्हाला. तेथे गणेशाचा साजा आसन झालं. तेच देवळी विहीर, दोन्ही धारा विहीर, गावात दैत्य शोधणी विहीर, गावांतून बाहेरील देवळी विहीर, देवालय महाद्वारी विहीर, धारे उत्तरे धारकीयाचे घर, तेच गोसावी पाणीपात्र करते. कदाचित नगरांत पाणीपात्र करून कुमारेश्वरा दक्षिणे ओहळाशी आरोग्ना करते. ऐसे सकळ देवळी विहरण करती. स्थान निर्देश केलेला आहे या लेळेत. हे सगळे स्थान त्या लोणारला आधी आहे. मग त्या 1 महिन्याच्या काळामध्ये 1 दिवस गोसावी कुमारेश्वरा विहरणा विजय केले. तेच गोसाव्यांशी आसन झाले. तर राणे म्हणजे पुजारी. गोसाव्यांचे लावण्य सौंदर्य देखील तोषला. मग 1 दिवस गोसाव्याशी तारातीर्थाच्या वडातळी असणार. तारातीर्थ जो तारा पडलाय ना इथे, म्हणून त्याला तारातीर्थ म्हणतात. ते वड आहेत, आज पण आहेत ते. आणि मग त्या दिवशी सोमवारी कान्हरदेवराव हा देवगिरीचा राजा, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, तो सोमवारी कारणे लोणार कुंडाशी आला होता. मग त्याने कुंडी स्नान केले, अष्टतीर्थी केल्या, काही द्रव्य वेचीले, दान दिले. मग काही वेचावयाचे मनोरथी गुरुवाचे पुसले. राणे हो एक अपूर्व काही? राजा विचारतो. इथे तुम्हाला असं काय अपूर्व आहे असं वाटतं का? आता सध्या आपण काय पाहिलं का, ऐकलं का? एक कोणी सिद्ध साधक असे आहेत का कोणी? गुरु म्हणतो, ईश्वर पुरुष एक भैरवी आले. 1 महिना झाला म्हणाले आमच्या लोणारला ईश्वर पुरुष. मग तो राणा पुजारी म्हणतो, काय सांगू तयाचे सौंदर्य, काय सांगू तयाचे चातुर्य, आणि तयाचा ठाई सामर्थ्य असती, किंबहुना ते सद्गुण संपन्न असते. अशा अनेक शब्दांनी गोसाव्याचा विशेष वाखाण दिला. स्वामींचा मनोरथ आहे. कुणाच्याही मुखाने वेद देतात. मनोधर्म मग ते परिसोनी राव चमत्कारला तयाशी थोर उत्कंठा संचार. कानदयाशी ऐसे झाले जे ते पुरुष कवने ठाई भेटती, केव्हाही केव्हाही भेटती.
आवडी, उत्कंठ आणि तळमळ ह्या तिन्ही गोष्टी कान्हा देवाला झाल्या आहे की नाही. इथं अध्यात्म फिरतोय, विचारायला पाहिजे आपलं, आणि ते असेल तरच स्वामी भेटतात. मग तो राजा प्रदक्षिणा करावया आला. सरसी कुमरावळी असे, कुमरी राणी वसा असे, हाती कोलू व्हायचा असे. त्या राजाच्या हाताला हात धरून चाललाय. तर तिथे तारातीर्थाच्या वडातळी सर्वज्ञांचं असं नाही. आणि मग तो राजा विचारतो, आले तेही पुरुष? जी जी हो जी. सावमा आला, हडपी आते पाणी पोखे मागे पुढे ठेवून, भांडार ते आसूची वाखारी मागे, आंधळी भरून आसूचा पुंजा दर्शना दंडवते केली. ते सगळं स्वामींचं दर्शनाला केलं, दंडवत घातले, श्रीचरणी माथा ठेवला. मग करपुटे जडून सेवक वृत्ती उभा राहिला. हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणी हात जोडून सेवक वृत्तीने उभा राहिला. आता त्या राजांसोबत सगळे असतात, सेवक सगळे. मग त्यातील एक घाट साचोला म्हणितले देहो, घ्या घ्या सिंहनाचा कान प्रसन्न. आता गोसावी भूमी येऊ ते पाहिले, पाषाणाशी वास पाहिजे आणि रायाची वास पाहिजे. सवेची द्रव्या येऊ ते पाहिले, घाट अधिकशी गरजू लागले. ही दृष्टी आपल्याला आली पाहिजे, किंवा असे स्वामी पाहिला पाहिजे. स्वामींनी कसं पाहिलं त्या भूमीकडे, पाषाणाकडे, आणि त्यानं टाकलेले आसू त्याच्याकडं पाहिलं. म्हणजे आसू ह्या मला मातीसारख्या, पाषाणासारख्या भाव म्हणाले, असा तो भाव. आणि मग तो घाट म्हणतो, प्रसन्न झाला, प्रसन्न झाला. मग तो कान्हा देव राजा प्रसन्न, हुशार आहे. राहो जाणता तेने जाणितले, याची सोने तैसी माती, द्रव्याशी आणि पाषाणाशी आणि मदस्वरीच असं ते आसू. आसू मातीसारखं आहे, जंतू पाषाणासारखा आहे. ही नवीन माहिती आहे बरं. आपलं शरीर काय आहे? पाषाण आहे. द्रव्य मातीसारखं वाटलं पाहिजे, आणि आपलं शरीर पाषाणासारखं वाटलं पाहिजे. बोधाने होतच ना, आहे की नाही. बोधाने बऱ्याच गोष्टी येतात. काय काय येतं बोधाने? काय होतं बोधाने? ढेकळावर पाणी पडलं की बोध झालं. बोधाने तसं झालं. नित्य अनित्य वस्तू विवेक येत असतो, असं वगैरे वगैरे गीतेत बरंच सांगितलंय. कुठं सांगितलं गीतेमध्ये? असं ते पाठ पाहिजे सगळं. असं चला तिकडे जायचं नाही, आता लिहा आठवा. आता देवाने असं सांगितल्याबरोबर त्यांनी ओळखलं, म्हणाले अरे हे जाणते आहे. म्हणाले माझी मज सरी की सरारे परते. आता राजा म्हणतो, सेवकांना ऐसे काही म्हणत असारे,
सिंहणाचा कानवतो तुम्हाशी याशी काय कानू, याशी राव तैसा रंक स्वर्ण तैसी मतिका उगे असा. ते जे भाट म्हणत होते त्याच्यावर राजा ओरडला म्हणाले, गप्प बसा रे म्हणाले, सिंगणाचा कानवतो तुम्हा, याला काय चालू आहे. असं आहे, रावो तैसा रंक सुवर्ण तैसी मतिका. मग राव पुसवून निघाला पहिरांगीला. मग त्याने द्रव्याशी जिथीचे राखण घातले. सेवकाला लांबून सांगितलं, लांबून बघा हे द्रव्य घेती की न घेती. म्हणून गुप्त होणे पाहत असा झाडाखाली लपून बसा म्हणाले. बघा हो का. सेवक काही थांबले आणि सर्वज्ञ काय करतात ते पाहायचे आहे. ते कागद कागद म्हणून जोडीत नाही द्यायचे, आहे की नाही. कागदच आहेत ना नोटा, म्हणजे आताच्या काळातलं चलन. कठीण आहे की नाही, ती दृष्टी येणं कठीण आहे. स्वामी आहेत ते, ईश्वराची दृष्टी आली पाहिजे. सेवकाने पाहिलं, स्वामी पाहतायत ना तुम्हाला. आपल्याला काय सांगितलं, पडीला कवडा द्रव्य यंत्र सेवे. काय कसं वचन आहे ते, द्रव्य अस्तित्वे माझी स्त्री दर्शने माझी. द्रव्य द्रव्याचं अस्तित्व असतो स्वतः. अर्थ लय अनेक आहेत या वचनाचे. कोणी म्हणतं बँकेत वगैरे वगैरे, ते बोलता येत नाही तुम्हाला इथे. सर्वज्ञांची मानसिकता असती पाहिजे. कठीण आहे. स्वामीची बारीक नजर आहे बरं, अति सूक्ष्म. म्हणून स्वामींनी प्रत्येक वेळेला सांगितले, नाही का नाही. फार कठीण आहे स्वामींची असती तरी. ती मानसिक असल्यामुळे कठीण आहे. शारीरिक तर खूप चांगली आहे ना. काय त्याला शरीराला ते सांगता येत नाही तुम्हाला, आहे की नाही. मला सांगता येत नाही कसं फसगत होते आपली. सूत्रांना जर बाहेरून बघितलं तर खूप सोपे, आतून बघितलं कठीण. आतून पाहिलं तर खूप सोपा आचार, बाहेरून पाहिलं तर खूप कठीण. असं कठीण सोपा, सोपा कठीण, अशी स्पर्धा चालते. आणि बोध दृष्टीने पाहिलं तर काहीच आचार नाही स्वामी, एकदम भ्राट. तो आचार नाही आहे स्वामींचा, तो विचारच आहे. तुम्हाला बोललेलं कळत नाही, कठीण आहे ते. तुम्ही जे समजताय ना आचार, तो विचार आहे. कसा, त्याच्याशिवाय तुमचं स्मरण घडत नाही ना, म्हणजे विचार आहे. तुम्हाला एकांतात देवाचा आहे, काय लागेल तुम्हाला, सगळ्या शून्य अवस्था लागतील ना. निरालंबी व्हावं लागेल की नाही. शून्य जावं लागेल. जावं लागेल काय, तुम्ही शून्य बोधा आणि शून्य होता. तुम्ही काय जाताय, जीव तर आदमती आदमतीला तीन मारलेला. तुम्ही काय जाताय, तुम्हाला बोधाचा सारा घ्यावा लागेल. बोधाची उजळता ठेवावी लागेल. बोधाच्या प्रकाशात तुम्हाला स्वामींची मूर्ती विराट होईल. स्वतःच्या इच्छेने नाही ना चालणार, आहे की नाही. भावना स्मरणामध्ये प्रवेश करायचा आहे, बोधाच्या प्रकाशात भावनेच्या उच्च स्तरावर जायचं आणि मग स्वामींच्या क्रियेला संवाद करायचा. कितपत कळेल तुम्हाला, कठीण आहे. असं ते खूप सोपं आहे. तुम्ही वैदिक आचरण बघावं, आगम आचरायला घ्या, कळतंय मग कसं असते.
कुठलीही योगिक प्रक्रिया करा, कठीण आहे. इथे काहीच कठीण नाही देवाचं. फक्त तुम्हाला ती कानडे राजासारखी काय पाहिजे, आवडी, उत्कंठा, तळमळ, ती बोधयुक्त पाहिजे किंवा वेधाने पाहिजे. आता राजाजवळ काय आहे, वेद आहे नुसता. तर बोधाने आणा, वेधाने आणा, त्याच्यामध्ये विष टाकूनच. वेदाला काहीच भीती नाही, बोधाला भीती आहे विषयाची, आहे की नाही. तर्क करू शकतो, तुमचा प्रसव लगेच उभा राहील. वेदाला काही नाही. अशा प्रकारे ही लीळा चालते. म्हणून तो राजाने सेवक ठेवले बघायला. कल्पना ना तिच्या मनात, बगरे मला खोटा आहे का खराय करण्याची, गुप्त म्हणून पाहायला लावला. मग स्वामी नावेकासने उपविष्ट झाले तिथे आणि परित्ययोनी कमळजय मागे भैरवाचे देवते तिथे राखत होते. ते आसूची वाकारी घेऊन रायापाशी गेले. रायाशी सांगितले, राया राया ते पुरुषी आसूची वाखारी नाही घेती. पुरुष कैसेही विरक्त, म्हणून राव अंतःकरणी तोषला. राय म्हणित हे द्रव्य भांडारी घालू नये, हे चंडिस्व काय कराल. राजाचा विचार करतो, अंतःकरणात तोषला. मला मी पुरुष पाहिले, पण हे एवढी मोठी पैशाची वाकारी, हे सिद्ध साधकाचं लक्षण आहे. मग म्हणाले चंडीस, आता काय करावं. मग तो राजा गोसाव्या ते पहारे पहा, मग पसो पहावया गेले तव न देखतीची. मग तिसऱ्या दिवशी कुमारेश्वराचा देवी भेटी झाली. मग आये पुसले जी हे द्रव्य काही करावे. तिसऱ्या दिवसानंतर 3 दिवस राजा थांबलेला आहे तिथे. सर्वज्ञ म्हणतात, कुमारेश्वराची पवई करा, कमळजयचा मंडप करा. आजही तो आहे देवाने करायला लावलेला. उरले द्रव्य त्याने चुना करा सारा बा. सर्वज्ञ म्हणाले, बाई राव आस्तिक, उद्देशिले द्रव्य भांडारी न खाली. हे उल्लेख केलेला आहे. मग कुमारेश्वराची पवई केली, चुना साडला, धारेचा घाटू बांधला, कमळजयचा मंडप केला. ही गोष्टी गोसावी येळापुरी राजा दर्शन प्रसंगी बाईसा देमायचा प्रतिनिधी चिदा आहे तिला सांगितलेली. अशा प्रकारे सर्वज्ञ दर मुक्काम करत आता जाळीच्या देवाला येतात. व्याघ्र पिली खेळवणे, हे गोष्टी गोसावी सावळदेव येता व्याघ्र दर्शनी बाईचा प्रती सांगितले. आता व्याघ्र पिली कुठं कुठं खेळवणे, लहानशी पिली खेळवणे, आहे की नाही. आता ते एक दिस राणी जाळीची गोसावी विजय केले. ते होते लहाशी व्याली होती. पिली ठेवणी पारधी गेली होती. ती दोन्ही पिली गोसावी ठेवली, दोही काठी तरी धरली. वाघाची पिलं ऐसा क्षण खेविताती, तर हास्य आली वाघी नारी. खेविता देखील आणि ते गोसाव्याकडे डोळे रहून गुरगुरी करणार. आणि मग गोसावी अवलोकली, त्याचा रोष निवडला. मग ते जाळीचा तोंडी
सुनियाच्या परी पाय मोळूनी मोळी टेकोनी बैसली ती वाघीण जाळीच्या देवाला. कशी बसली? जाळीच्या तोंडी. सुनियाच्या परी कुत्र कसं बसतंय? पाय खाली शांती. हा जो रोष आहे ना तुमचा निघाला पाहिजे. आपलं काही जात नाही, काही बी करा. किती असते रोष रागादी फटकांचा, आहे की नाही? देवाजवळ जायचं म्हणजे एक प्रदर्शन घेऊन जायचं असतं. प्रदर्शनच आहे ते. माझा किती मोठा विडा आहे तो दाखवायचा असतो तुम्हाला तिथे जाऊन. स्पर्धा आहे ती भयानक, आतली स्पर्धा आहे ती. असतं धर्मरूप ते सगळं, पण दाखवायचं असतं वेगळं. स्वामींचा त्या स्थानाचा काय उद्देश? आम्हाला कळतं ही भानगड काय आहे. गंमत आहे काय? तिथं पण स्पर्धा आहे की नाही? मोठेपणाच्या स्पर्धा वगैरे वगैरे असं. पण हे आठवून आठवत आलं पाहिजे. तो विडा रोषाचाच असतो. पण स्थानाची स्थानापतीला कसं मनोधर्म आहे तिथे आता रोष निवर्तावा. वात्सल्य भाव आहे तिथे, एक नाही दयामया स्वभावाच्या स्थानात ठेवलेला आहे स्वामी वेळा करताना. कृपेचा भाव आहे, कृपा दृष्टीने तिचा रोष हाडलाय, कृपेचा अवलोकन. मातेचं प्रेम आहे त्या स्थानामध्ये भरपूर आहे. स्थान वंदन करताना दररोज आठवायला पाहिजे. वंदन काय, दररोज तुम्ही 1650 तीर्थवंदन करावे लागतं. तुम्हाला टाइमच नाही आहे की नाही? जे भाव प्रत्येक स्थानापतीचा वेगवेगळा भाव. स्थानापतीचा म्हणण्यापेक्षा सगळं स्वामींचाच भाव आहे ना तो. आता मोठी गंमत आहे आठवण्यामध्ये, एक नाही. कसं आठवा तुम्ही? काय गरज नाही आठवायची, काय गरज. थोडं सूक्ष्म होऊन विचारपूर्वक डोक्याला ताप देऊन काय आठवायचं? असं कोण आठवू शकतो? त्याचं अंतःकरण साद्रव आहे, दोषाचं काठिण्य आलेलं नाही, अनाधिकाराने बांधलेला नाही, तर त्या स्थानातला भाव जरा दिसतो. नाही तर भीतीपोटी देव करायचं, दुसरं काय. देवाने सांगितलंय तिथे ओटे गोटे आदी करून तिथं स्थानावर डोकं टेकून म्हणायचे. काय म्हणायचं? हे देवा तुम्ही सांगितले तिथे गोटे आधी करून नमस्कारणे किंगा दंडवत म्हणत बसा. आता तुम्ही स्वामींना सांगताय का तुमची? पुन्हा एक म्हणतात मजा येते स्थानावंदन करणाऱ्या लोक. कृपा मावली, जायच्या माऊली, दंडवत असं म्हणतात का? बर म्हणा 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 म्हणा. त्याच्या पलीकडे जायला कोणी तयार नाही. हे इथं सांगितले तसं जावं लागेल तुम्हाला. तिथं जे स्थिती संक्रमिली आहे ना, वाघिणीच्या पिलं काय असे पिलं काय असे लय पिटोकली नसतात. वाघिणीचे पिलं लय खराब असतात, माणसाला जर हात लावू देत नाही. मांजरीच्या पिल्याला हात लावला तर मांजर चावून खाते. तिथं वाघिणीची पिलं आहे. ती वाघीण कशी काय थांबली? काहीतरी संचल आहे, संक्रमण झालेलं आहे त्या स्थानापासून, हे स्वामींपासून ना, नाही तुम्हाला स्थानापासून. वडवे धरून एरीकडे एरीकडे घातली, मग तेची तेकडे घातली, सर्वांनी मारे घ्या
सांभाळा आपली तिला असं मस्त स्वामींनी आईचं प्रेम दिलं. आणि आता तिचीच तिला तुझ्या सांभाळी घातली. तिने म्हणायला पाहिजे तो स्वामी आता तुम्ही सांभाळा ना, राहा तुम्ही माझ्या इथे आता, आपण सगळे मिळून राहू, आहे का नाही, गाडीमध्ये म्हणली असेल ती बाजी. म्हणून साहेब म्हणले नको नको, तुमची पिलं आहेत ना, माय तुमची पिलं घ्या सांभाळा, आमचा ऋणांबन संपला. आता स्वामी कशाला थांबतील कोणासाठी. स्वामींना जे जे करायचं ते करत गेले स्वामी, थांबले नाही, है का नाही. कुठली सीमा ठेवली नाही स्वामी. राजा असो, रंक असो, ठाकूर असो, कोणी काय, गाई असो नाही तर म्हशी असो, रेडा असो, है की नाही, जे करायचं ते करत गेले स्वामी, काही परिणाम. असा हा स्वामींचा क्रम सुरू आहे. हे चिंतन तुम्हाला करायचंय, तुम्हाला लीळा चिंतन झालंच पाहिजे. आणि त्या लीळेतले भावाच्या क्रमे प्रगट झाले पाहिजे तुम्हाला. छान एक एक भाव लीळेत प्रगट करणार, आहे का नाही. असे सगळे भाव, ईश्वर स्वरूपातले भाव प्रत्येक लीळेत दिसले पाहिजे. त्याला म्हणायचं खरं मूर्ती स्मरण. गडबड नाही, गडबड नाही, गडबड नाही. हातात गाठी चोरून ते कसलं नसतं, इथे थांबावं लागेल. असं कठीण आहे की नाही. अशा प्रकारे सर्वज्ञानी ती पिलं तिला सांभाळायला लागली. ते गोसाव्याकडे येती, पण तिकडे नव्हती ती पिलं देवाने लोटली, तिकडे परत स्वामीच्या मांडीवर बसायची. म्हणायचे जाणे पिलानो जाणारे तुमच्या मम्माकडे जा, पुन्हा लोटायचे पुन्हा ते पिलं स्वामींच्या मांडीवर बसायचे. असा हा खेळ स्वामींनी खेळलेला आहे. मग ते पिलं तिकडे न वचेती, आईकडे जातच नव्हते. आई भेटली ना आता इथे, म्हणून जायच्या देवाला भेटताना आई भेटेल, ताई आहे आपली, आपण तिला आहोत, तो माय मी देतो. देवा सांग तुला कसा, विसरलेलंच आहे आपण. आपण काय विसरून टाकले ना, कठीणच आहे आपला विषय. पण कमीत कमी देवाला निघाल्यावर तेवढं तरी आठवावं, आहे का नाही. मग सर्वज्ञानी बरंच ती पिलं वाघिणीच्या सांभाळी घातली, म्हणाली बाई सांभाळा सांभाळा आपली पिलं. असं कोण म्हणतं बरं. त्यातून प्रेम असलं तर सांभाळा म्हणता. तो बाप म्हणतो शेवटी पोरगाने विदाई करताना, है की नाही. बाप बोलती तो आहे चालली पोरगी, हा मरडा फोडून बाप म्हणतो सांभाळा माझ्या लेकीला, आता माझं कर्तव्य संपलं. सांभाळा शब्द खूप मोठा आहे, त्याचा अर्थ भाव आहे. प्रेम नसेल तुमच्याकडे, कसलाही धर्म नसेल, काय नसतं, मग भाषाच निघत नाही तर निघत तुमची. या म्हणू शकत नाही आपण तर, आहे की नाही. पण चाललं तर नाही यावर का भाऊ, पुन्हा लवकर या. ते वेदामध्ये प्रेम असते, जाणीव झाली की ते भाषा पण तशीच भेटते, आहे का नाही. कसे आहे आता आपण, स्वामी कसे आहे. जावाय चालला तर
कसं डोळ्यात पाणी येतं. तो जर एखादा साधू घरातून चालला तर डोळ्यात पाणी आलं तर एक सांभाळा बाबा, पुन्हा पुन्हा या आमच्या घरी. दावल दाखव आहे की नाही, पडत्या वेळेला या आम्हाला भेटा. म्हणून ते साधन दिले देवाने, वासनिक आणि भिक्षुक. भिक्षुकाला वासनिक, वासनिकाला भिक्षुक. लक्ष ठेवा, सांभाळा. आता हे सगळं कसं आहे, सांगणं म्हणजे ऐकणं म्हणजे सगळं डोक्यावरून नको वाटतं. काय दोषर चिंतन नाही आपण करत ते. आपल्या जीवनात हा भाव असावा, तर तुम्ही देव कमवू शकता. भावच नाही तर भावीन तो दैवहीन. हे सूत्र लक्षात ठेवावं आचार्यांचं सतत. प्रत्येक विधीमध्ये हे तुम्हाला अटॅच करावं लागेल. प्रत्येक विधी, कारण तो पुन्हा येणं नाही ना आयुष्यात. तो क्षण भावनेचा येतच नाही. म्हणून सांभाळा सांभाळा बाई, घ्या ना आता असा सांभाळा शब्दामध्ये बरंच काही असतं. तुमचा याद देतो आधी आद्यंती दैव मध्ये असा असतो. प्रत्येक सूत्रामध्ये हे सूत्र टाकावं लागेल तुम्हाला. आधी दैवाचा कडे झाला, मध्ये तुमचा पुरुष, अस्थिपरिचरणे तुमचा कड्यात, आणि शेवटी हे सूत्र अखंड सूत्रामध्ये असरावं लागतं. हे कठीण आहे कळायला. मला एकांतात बसून सगळं निवड करावी लागेल की हे वचन कुठं कुठं चाललंय, आणि तेवढं करायचं नसेल मग काय उत्तर. इथे दैवाचा कड नाही तर तुम्ही करूच नका ना, भानगडच करू नका. देवाची इच्छा आहे असं समजून लगेच मोकळं व्हा तिथून. पुरुषाचा कड नाही आहे इथे, कड करायचा नाही आहे, सोडून द्यायचा तो विषय. आता इथे एकच ठेव आहे ती म्हणजे आपला प्रसव किंवा पूर्णाचा प्रसव किंवा नित्यनर्क शोभ. हे लक्षात, म्हणजे हे सोडलं हे कळालं, हे धरावं लागतं. हे स्वतःला सांभाळावं लागतं. अस्थिपरीमध्ये स्वतःला सांभाळत आलं. आपण स्वामींची राजकुमाराची पिलच आहोत ना, मग सांभाळा स्वतःला प्रसवापासून. स्वामी बोधाने भेटले, तुम्हाला स्वामी भेटले की नाही? भेटले, वचनात भेटले, वचनाने भेटले, बोधाने भेटले, वेदाने भेटले. दीक्षा देताना कोण आलतो तुम्हाला? स्वामी आलते. हा, अशा विशेष अवसरी स्वामींना यावं लागतं दीक्षा द्यायला. तुम्ही बोलवलं होतं का नाही माहित नाही. असं सगळा गोंधळ आहे. म्हणून सांभाळा आपली तिला, असं जायचे देवाला. देवाने सांगितले, धर्म सांभाळायला सांगितले आपणाला. कठीणच आहे का नाही? तुमच्या मनाने बोला, ते काही वेळा बोलत नाही, असं काहीच बोलत नाही. माझं भरपूर बोलता येईल, स्वतःची स्वतः बोला. आणि गोसावी तिला ना बस तिच्या सांभाळेला म्हणाले, मा सांभाळा सांगितलं. आम्ही येतो आता आमचा वनवास करू. आणि मग गोसावी आता तिथून निघाले. जाऊ गोसाव्याशी देखे तव ते पाहतची होती. ते पिलं आई वाघी वाघोबाई असेलच ना, वाघोबा कुठे गेलता असेलच की वाघोबा बाजूला. ते पाहताय स्वामींकडे. जोपर्यंत स्वामींची मूर्ती दिसते, स्वामी पण मागं बघताय, है की नाही? अशी ते दृष्टीने चरणाने
मनोधर्म आहे स्वामी. असं ते कृपा दृष्टी दिसावी तुम्हाला. अशा प्रकारे या 2 वेळाचे समाप्त होतात.